आज आपण तिळाची चटणी कशी करायची ती बघणार आहोत। त्यासाठी मी तीळ घेतलेले आहेत, खोबरं घेतले, शेंगदाणे घेतलेत आणि लसूण घेतलेले आहे। खोबरं आणि शेंगदाणे ऑप्शनल आहे घालण्यासाठी, तुम्ही फक्त तिळाची सुद्धा चटणी करू शकता। तर शेंगदाणे आणि लसूण यामुळे तिळाची चटणी आणखीन चविष्ट आणि चवदार बनते। तर आपण कशी करायची ती आता सुरुवात करूया। आता आपण चटणी करण्यासाठी सुरुवात करूया। कढई गरम झालेली आहे। सुरुवातीला आपण तीळ भाजून घेऊया। तीळ हे स्लो गॅसवरच भाजून घ्यायचे, जास्त फास्ट गॅस ठेवायचा नाही, नाहीतर करपून गेल्यानंतर त्याचा चटणीला कडवटपणा येतो। त्यामुळे हळू गॅसवरच आपण हे तीळ भाजून घ्यायचे। आता तीळ भाजायला लागले की तडतड आवाज येतो की समजायचे मग तीळ भाजून झालेले आहेत। तीळ हे अतिशय पौष्टिक असे आहे शरीराला। कॅल्शियम भरपूर प्रमाणात, फायबर भरपूर प्रमाणात असतं तिळामध्ये। त्यामुळे ही तिळाची चटणी ना सगळ्यांच्या घरामध्ये ही असलीच पाहिजे। हे बघा आता कलर बदललेला आहे तिळाचा। हे मी गावरान जे तीळ असते साधे ती घेतलेले। तुमच्याकडे जर पॉलिशचे असले तरी चालतील। हे तीळ भाजून झालेले आहेत। आता हे तीळ काढून घेऊया। तीळ भाजून झाल्यानंतर आपण खोबरं घालूया। खोबरं भाजताना थोडंसं तेल घालूया। खोबरं थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं। खोबरं पण भाजून झालेलं आहे, काढून घेऊया खोबरं। आता या तेलाच्या कढईमध्ये आपण शेंगदाणे घालणार आहोत। शेंगदाणे भाजताना पण थोडंसं तेल घालायचं। जास्त भाजायचे नाही, फक्त थोडेसे गरम करायचे। त्याच्यामध्येच हा लसूण घालते मी। ते पण काढून घेऊया शेंगदाणे। त्यानंतर ही लाल मिरची आपण घालणार आहोत। तुमच्याकडे लाल मिरची नसेल तर तुम्ही लाल पावडर वापरू शकता। तर हे पण भाजून घेऊया मिरची। मिरची पण भाजून झालेली आहे। आता गॅस बंद करायचा। मिरचीमध्ये मी थोडंसं जिरं घालते। कढई गरम असल्यामुळे ते पण भाजून जाते। आता हे सगळं जिन्नस आपण थंड करून घ्यायचे। आता हे सगळं थंड झालेलं आहे। तर ही मिरची पहिली मी वाटून घेणार आहे। मिरची आणि लसूण हे बघा, मिरची वाटून घेतलेली आहे। आता हे उरलेले सगळं आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। एकदम जास्त फास्ट फिरवायचा नाही, बंद चालू करून। कोणतीही चटणी करताना ना मिक्सर फास्ट फिरवायचा नाही, बंद चालू करून फिरवायचा। आता हे मिक्सरला मी बारीक करून घेते। हे बघा, तुम्ही बघू शकता हे मी थोडेसे जाडसरच ठेवलेले। आपल्याला आवडीप्रमाणे एकदम बारीक तुम्हाला हवे असतील तर तुम्ही अजून फिरवू शकता। आता मीठ घालून मी एकदा फिरवणार आहे। मीठ घातलेलं नव्हतं, मीठ शेवटी घालते। थोडंसं तिखट मला कमी वाटतं म्हणून मी वरून थोडंसं लाल मिरची पावडर घालते। तिखट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्ही। आता हे पुन्हा मी मिक्सरला वाटून घेते। हे मीठ घालून मी चटणी पुन्हा एकदा मिक्सरला फिरवलेली आहे। ही तिळाची चटणी तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा घरी नक्की करून बघा। आणि तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल
तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ही तिळाची चटणी अतिशय अगदी डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत अतिशय पौष्टिक अशी ही चटणी आहे. तुम्ही नक्की घरी करून बघा आणि कशी झाली किंवा तुम्ही कशी वेगळ्या पद्धतीने करता ती मला कमेंट बॉक्समध्ये सांगा.